मी ज्योतिषी प्रसाद गोखले। व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। ऑगस्ट 2024 धनु राशीच्या जातकांसाठी कसा जाईल ते आपण पाहूया। प्रथम स्थानात धनुरास असून स्वामी गुरु षष्ठ स्थानात मंगळाबरोबर आहे। तब्येतीची काळजी घ्या। पोटाचे विकार होऊ शकतात। नवीन कर्ज मिळू शकते। नोकरीत बदल होऊ शकतो। द्वितीय स्थानात मकर रास आहे। राशी स्वामी शनी तृतीय स्थानात आहेत। भावंडांशी संबंध सुधारतील। कला, क्रीडा, विद्या, प्रगतीसाठी काळ अनुकूल आहे। संततीशी वादविवाद टाळा। तृतीयेतील शनी तुम्हाला प्रवास घडविल। अध्यात्म, पूजा, देवधर्म या गोष्टीत रुची वाढेल। नवीन विद्या, शिक्षणासाठी अनुकूल परिस्थिती आहे। चतुर्थ स्थानात मीन राशीत राहू विराजमान आहेत आणि मीन राशीचा स्वामी गुरु षष्ठ स्थानात। आईच्या प्रकृतीची काळजी घ्या। वाहन सांभाळून चालवा। नवीन कर्ज मिळू शकते। पंचम स्थानात मेष रास असून स्वामी मंगळ षष्ठ स्थानात आहे। विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात तब्येत सांभाळा। प्रेम संबंधात शत्रूमुळे त्रास होईल। विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता वाढवण्याची गरज आहे। षष्ठ स्थानात वृषभ राशीत मंगळ आणि गुरु आहेत। नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। उष्णतेचे अथवा पोटाचे विकार होऊ शकतात। शत्रूंपासून सावध राहा। सप्तमात मिथुन रास आहे आणि राशी स्वामी बुध नवम स्थानात शुक्राबरोबर आहे। प्रवास योग दिसत आहेत। नोकरी व्यवसायात नवीन संध्या उपलब्ध होतील। अष्टम स्थानात कर्क राशीत रवी आहे। वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या। गूढ विषयाची आवड निर्माण होईल। धनलाभ होतील। नवम स्थानात सिंह राशीत बुध शुक्र आहेत। आर्थिक लाभ, नोकरीत प्रमोशन, व्यवसायात प्रगती होईल। दशम स्थानात कन्या रास असून स्वामी बुध नवम म्हणजे भाग्यस्थानात शुक्राबरोबर आहे। दशमात केतू पण आहे। नोकरीत अचानक बदल होतील। करिअरचे उत्तम योग दिसत आहेत। एकादश स्थानात म्हणजे लाभस्थानात तूळ रास आहे। त्याचा स्वामी शुक्र नवम स्थानात। आर्थिक लाभ उत्तम होण्याची शक्यता आहे। दान धर्म कराल। द्वादश स्थानात वृश्चिक रास असून स्वामी मंगळ षष्ठ स्थानात आहे। नवीन कर्ज घेण्याचे टाळा। अनपेक्षित खर्च होतील।